प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. मी पुन्हा एकदा देव बाप्पाने ही सुंदरशी रात्रीची वेळ पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे. प्रियांनो, देवाच्या मनाला चैन नाही. देव कधीही वेळेकडे लक्ष देत नाही, पण एवढा पण वेळ प्रभू घेत नाही विश्वासणाऱ्यांचा. प्रभूला कळतं विश्वासणाऱ्याची कॅपॅसिटी किती आहे, कशी आहे. आणि माझे विश्वासणारे वेळेच्या बंधनात आहेत, अनुशासनात आहेत. हे प्रभू जाणून आपली सेवा सेवकांकडून करून घेत आहे. पण प्रभूला कोणत्याही आत्म्याला उपाशी ठेवण्याची इच्छा नाही. जे प्रभूचे प्रिय लेकर आहेत त्यांना तर देव बाप्पाचा आत्मा उपाशी न ठेवण्याची प्रक्रिया दाखवतो. याचा अर्थ असा नाही की बाकीचे विश्वासणारे प्रभूला प्रिय नाही. प्रियांनो, प्रभूला आमच्या जीवनामध्ये खुश ठेवणं हे आमचं ख्रिस्तामधले सर्वात प्रमुख माध्यम आम्ही जर केलं ना, तर देव बाप्पा आपल्या विश्वासणाऱ्यांना विसरण्याची गलती कधीच करत नाही. आज तुमच्याकडे येण्याचं माझं प्रयोजन नव्हतं प्रियांनो. मी अगदी खरं सांगतो, आज मी रिलॅक्स घेणार होतो आणि जो संदेश तयार केलाय तो संदेश मी शिर्डी या ठिकाणी देण्याच्या विचारात होतो. परंतु देव बाप्पाच्या पुढं कोणाचंही काही चालत नाही आणि देव बाप्पांनी दाखवल्यावर निघावंच लागतं. सेवक जर आपल्या तारणाऱ्याचा ऐकत नाही तर मग तो प्रभूच्या नजरेमध्ये सेवक आहे का? तारणाऱ्याचं सेवकाने सर्वप्रथम ऐकणं गरजेचं आहे. किती अडथळे सैतानाने आणण्याचा प्रयत्न केला ना, देवाचा आत्मा ते अडथळे दूर करण्यास सक्षम आहे. आज अडथळे माझ्या समोर पण आले होते, पण देव बाप्पाने ते अडथळे दूर केले आणि माझे सेवेचे मार्ग आपल्या परिवारात येण्याचे मोकळे केले. कारण देव बाप्पाचा आत्मा जेव्हा उतरतो ना स्वर्गातून खाली, तो आपलं कार्य करून घेतल्याशिवाय परत जात नाही. बघा, एक वचन बघूया आपण, मग प्रार्थनेत जाऊ आपण. यशाया 54 अध्याय 55 अध्याय 11 वचन. 55 अध्याय 11 वचन बघा. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यकर्ता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. विफल होऊन माझ्याकडे येणार नाही. देवाचा आत्मा जर स्वर्गातून निघाला ना कोणत्या सेवकाच्या भेटीसाठी, तो भेट घेतल्याशिवाय राहत नाही आणि तो सेवकाला त्या परिवाराचा निरोप सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि प्रभूचा आत्मा पण त्या सेवकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. जे ऐकणारे आहेत, प्रभूला ऐकणारे प्रियजन फार आवडतात प्रियांनो. मग ते विश्वासी असले तरी चालतात, सेवक असले तरी चालतात. जो ऐकतो ना त्याचं कल्याण होतं, वचनही सांगतं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया आणि मोनाताई प्रार्थना करतील आपल्यासाठी. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या माझे महान प्रभू परमेश्वरा, दया करा. प्रथमतः तुला उंचविते, तुला गौरविते, तुला मान आहे आदर देते माझे बाप्पा. प्रार्थना करते, दया करा. आज आम्हा दिवस बसता म्हणून तू या सायंकाळच्या समयी, या सुंदरच्या सायंकाळच्या समयी दया करा. तू तुझ्या सेवकाला घेऊन आलास प्रभू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते परमेश्वरा, पगार अंकाला तू विशेष प्रकारे प्रभू
आशीर्वादित कर दयागणा, की जे काही संदेश घेणार आहेत, वचन घेणार आहेत माझे देव बाप्पा, त्यांना तू तुझ्या पवित्र आत्म्याने परमेश्वरा भरून काढ माझे देव बाप्पा. परमेश्वरा त्यांना लागणारं तू ज्ञान बुद्धी पुरव प्रभू, आणि ते जे काही वचन पेरतील माझ्या परमेश्वरा, ते वचन आम्ही आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे वागणं बोलणं शिकवं, अशी तू कृपा प्रभू आमच्यावर प्रदान कर दयागणा. इथे बसल्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर दयागणा. एवढी लास्ट नम्र विनंती धन्यता तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून देतो एक आमेन. प्रियांनो, आम्हाला जेवढी उतावळी प्रभूच्या येण्याची लागलेली आहे, प्रभूच्या मनाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची किती उतावळी लागलेली आहे ना, हे शब्दाने सांगता येणं शक्य नाही. कारण पवित्र आत्मा कधी कधी आपली उतावळी प्रगट करतो, कधी कधी तो आपली उतावळी कोड्यामध्ये ठेवतो. पण आमच्यापेक्षा काही पटीमध्ये देवाला आपल्या प्रियजनांना भेटायची इच्छा झालेली आहे. आणि आमचा प्रभू नेहमी जाणतो बरं का. आम्हाला विसर पडतो कधी कधी, आम्ही विसरतो कधी कधी, पण आमचा प्रभू एक सेकंदही विसरत नाही. कोणती गोष्ट विसरत नाही? प्रभू हे जाणतो माझे विश्वासणारे एका शत्रूच्या सानिध्यापासून दूर आहेत. शत्रू जवळ नाही, शत्रूच्या सानिध्यापासून दूर आहेत. आणि त्या शत्रूचं नाव आपल्याला माहित आहे. आज जो कुणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने या भूतलावर विश्वासाने चाललाय, तो त्या शत्रूपासून होईल तितकं प्रभूने दूर ठेवण्याचं प्रभू प्रयत्न करत आहे. पण शैतान एक असा प्राणी आहे की तो विश्वासणाऱ्यांना पाप करण्यासाठी मोहनवित करतो, त्यांच्यावर निरनिराळे फासे टाकतो, निरनिराळे जाळे टाकण्याचा प्रयत्न करतो. जसा एखादा मासे धरणारा आपला गळ जर टाकला पाण्यामध्ये, किती वेळ तो वाट पाहतो मासा गळाला लागण्याची. कधी कधी गळाला मासा लागतो पण सुटून जातो, कधी कधी गळाला मासा लागतच नाही. तो मासे धरणारा चूक करू शकतो, त्याच्याकडून चूक होईल, पण आमचा प्रभू क्षणभराची चूक आमच्यासाठी करत नाही. कधीही आमचा देव बाप सैतानाच्या तावडीमध्ये त्यांच्या विश्वासणाऱ्यांना जाऊ न देण्याचा सतत प्रयत्न करतो. म्हणून इस्रायलाच्या रक्षकाला रात्रंदिवस झोप नाही, तो जागृत आहे, जागा आहे. कशासाठी? आम्ही त्या दुष्टापासून सतत वाचावं, सतत आमचा बचाव व्हावा आणि प्रभू समोर आम्ही स्वतःला सुरक्षित असे अनुभवातून आम्ही अनुभवावं, म्हणून देवबाप आमची काळजी घेतो. पण देवबाप सेवेच्या बाबतीमध्ये कुठली रिस्क घेत नाही. त्याने जर ठरवलं ना मला हे करायचंय, ते केल्याशिवाय प्रभू राहत नाही. कारण काय करायचं काय नाही करायचं हे प्रभूच्या हातात आहे. प्रियांनो, देव बाप्पाने फक्त एका ठिकाणी एक गोष्ट स्वतः करण्यापासून स्वतःला आवरलेला आहे. इथं मात्र देव बाप्पाने स्वतः करण्याची इच्छा दाखवलेली नाही. कोणतं ठिकाण आहे ते बघूया. बायबल मधून आपण ते ठिकाण काढूया. तेच वचन आज आपलं संदेशाचं आहे. मातृ शुभवर्तमान 13वा अध्याय 27व वचन. 13 अध्याय 27व वचन. ज्यावेळेस तो देवदूतांना पाठवून 4 दिशांकडून अर्थात पूर्वीच्या सीमेपासून, पृथ्वीच्या सीमेपासून
आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करेल. बघा प्रियांनो, या ठिकाणी आमच्या प्रभूने एकटी प्रक्रिया करण्यापासून स्वतःला आवरलेला आहे. इथं मात्र आमच्या प्रभूने एकटं कार्य करण्याचं ठरवलेलं नाही. दूतासह तो येणार आहे. का बरं दूतासह येणार आहे? प्रभूला एकटं यायला भीती वाटत होती, किंवा प्रभू एकटा जर आला असतं तर प्रभूला एकट्यापणाने काम करता आलं नसतं असं प्रभूला वाटत होतं? काय येणार आहे प्रभू दूतासह? दूतांनाच घेऊन येण्याची इच्छा देव बाप्पाच्या मनात का आली? इतका आमचा प्रभू आम्हाला सांभाळणारा एक शब्द आणखी पाहूया. लोककृत शुभवर्तमान 21 अध्याय 18 वचन बघा. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. बघा, एवढं मोठं आश्वासन आम्हाला देणारा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी दूतासह येण्याची त्याला इच्छा का झाली? आमच्या डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार नाही इतकी आमची काळजी घेणारा प्रभू दूतासह का येण्याची त्यांनी आशा व्यक्त केली? कारण प्रियांनो, याचं कारण फार मोठं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला चारही दिशाकड प्रभू आपल्या दूतांना एक साथ पाठवणार आहे. प्रभू जेव्हा दूतासह येणार आहे तेव्हा पूर्वेकडचा दूत जाईन, सगळे लोक जमा करून आणीन, तेव्हा पश्चिमेकडच्या दूताला सांगन असं नाही. चारही दिशाच्या देवदूतांना प्रभू आदेश देणार आहे, जा जे निवडलेले आहेत त्यांना एकत्रित करा. बघा, वचनात सांगितलंय आपल्या निवडलेल्यास एकत्रित करीन. प्रभू सर्वांना घेऊन जाण्यासाठी येणार नाही हे मी वारंवार जे सांगतो ना, त्याचा सबळ पुरावा देव बाप्पाने आज वचनातून आपल्या समोर ठेवला आहे. बघा, कोणत्या समयात पवित्र आत्मा कोणते वचन माझ्या मुखातून बोलला, शब्द बोलला, हे आज कृतीने वचनासहित दाखवित आहे. प्रभू फक्त निवडलेल्यांना ओळखीत आहे. निवडलेल्यांबरोबर प्रभूची आणि त्या विश्वासणाऱ्याची समानता ही एक सारखी आहे. याचा अर्थ असा होत नाही की बोलवलेल्यांना प्रभूने नाकारलंय. आज काही सेवक, काही विश्वासणारे ब्रदर सिस्टर बोलवलेल्यांविषयी डायरेक्ट बोलत आहेत की ते नरकात जाणार आहेत. मुळीच नरकात जाणार नाही. पवित्र आत्म्याने ज्यांना आपल्या राज्यात घेतले ना, त्यांना नरकात टाकण्यासाठी घेतलेलं नाही. देव बाप कधीच अशी गणती करत नाही एखाद्याला घेतलंय त्याला नरकात टाकायचं. ही चूक देव बाप कधीच करत नाही. देव बाप्पाने फक्त लुसिफर साठी निर्णय का असा घेतला? कारण लुसिफरने परमेश्वर होण्याची परमेश्वराकडे मागणी केली, म्हणून लुसिफर, ज्याला सैतान हे नाव आम्ही ओळखतो त्या नावाने, त्याला मात्र प्रभूच्या राज्यात एंट्री नाही. तर त्या शैतानाची बाजू घेऊन बोलवलेल्यांना नरकाची दिशा आज काही जण दाखविते. प्रियांनो, पवित्र शास्त्रात जर तसा शब्द दिलेला नाही ना, तर आम्ही तो शब्द काढू नये. पवित्र आत्मा कधीच गलत शब्द बोलण्यासाठी कोणाला प्रेरित करत नाही. पण भावनाविषयी जर आम्ही बोलण्यात असलो ना, मग आमची भावनाविषयी पण आम्हाला काही बोलायला प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाही.
गुप्तरित्या पण देव बाप्पाने बोलवलेल्यांसाठी मी नरकाची जागा दाखवली असा शब्द ठेवलेला नाही. प्रत्यक्षात जर ठेवला नाही तर प्रत्यक्षरित्या देखील देव बाप्पाने तो शब्द ठेवलेला नाही. म्हणून ते आज चालले. म्हणून प्रभू म्हणतो चला माझ्या नावामध्ये तुम्ही पण आहात. पण जेव्हा त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग प्रभू दाखवेल त्यावेळेस मात्र बोलवलेल्यांना त्या ठिकाणी येता येणार नाही. ज्या ठिकाणी निवडलेले जाणार आहेत त्यांना बाहेर थांबावं लागणार आहे. त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी नाही. ते आतमध्ये येऊ शकत नाही. ते स्वर्गाच्या बाहेर राहणारे विश्वासणारे आहेत, पण ते नरकात जाणारे नाही. देव बाप्पाने ज्यांना पण आपल्या राज्यामध्ये घेतलंय ना, आणखी एक वचन बघूया. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 11वं वचन बघा बरं तिथं काय म्हटलंय वचन. 2 अध्याय 11वं वचन फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय इफिसकराच्या पत्रानंतर 2 अध्याय 11वं वचन. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. असे कबूल करावे. ज्यांनी ज्यांनी येशू हा प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल केले ते नरकात जाण्यासाठी कबूल केले का? नाही. भावनाविषयी त्यांनी प्रभूला प्रभू आहे असं मान्य केले का आपल्या जिभेने? प्रियांनो, आत्म्याने दाखवल्याशिवाय कोणालाही येशू प्रभू आहे असं म्हणता येत नाही. बघा त्याची दुसरी अपोजिट बाजू बघूया. 1 कोरिंथीकराचं पत्र 12वा अध्याय 3रं वचन. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापग्रस्त आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलण्यावाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. बघितलं किती सबळ पुरावा दिलाय. काही जणांना वाटतं येशू प्रभू आहे हे मुखाने कबूल केलं, सोडून दिलं की देवबाप त्यांची नरकाची तयारी करतो. देवबाप कधी अशी चूक करत नाही. देव बाप्पाने ज्याला आपल्या राज्यात घ्यायचं ठरवलंय ना, तोलून मापून घेतलंय. फक्त देव बाप्पाने पाहिलंय त्याचं जीवन चरित्र नावात आल्यावर जो बोलवलेल्यांमध्ये राहणार आहे का निवडलेल्यांमध्ये राहणार आहे. आज जो तो स्वतःला काय म्हणतो, मी निवडलेला आहे म्हणतो तो कोणी, मी बोलवलेला आहे. कारण ज्याला त्याला वाटतं बोलवलेला व्यक्ती स्वर्गात जाणार नाही, पण सेवक गणांनी, सिस्टर गणांनी, ब्रदर गणांनी स्वर्गाच्या बाहेर जे थांबणार आहे त्यांना डायरेक्ट नरकाच्या भाषेकड त्यांनी नेलंय. देवाचा आत्मा नरकाच्या भाषेकर बोलवलेल्यांना नाही. यांनो, देवबाप आमच्यावर इतकं प्रेम करणारा आहे, इतकं प्रेम तो करतो, त्याच्या प्रेमाची सीमा आम्ही आमच्या शब्दाने व्यक्तही करू शकत नाही. इतकं अटूट प्रेम प्रभूचं आमच्यावर आहे प्रियांनो, सांगणं शक्य होत नाही मला की कसं सांगू ते प्रेम. पण आमचा प्रभू आपल्या जीवापेक्षा आमच्यावर जास्त प्रेम करतो. हेच विधान, हेच वाक्य प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्यासाठी योग्य आहे. यानो, जो प्रभू अशा प्रकारे आमच्यावर प्रेम करतो, तो प्रभू बोलवलेल्यांना नरकात टाकेल का? यानो, काही गोष्टींना आज प्रभूच्या सेवेमध्ये ना इतक्या चुकीच्या चाललेल्या आहेत
देवाचा आत्मा बोलतो, पण काही जण समजूनही राहिले. प्रियांनो, कधीही सेवक कसा आहे, त्याचं स्टेटस कसा आहे, तो कोणत्या लेवलचा आहे याच्याकडे बघू नका. त्याच्याजवळ पवित्र आत्मा कोणत्या लेवल पर्यंत आहे, तो वचनामध्ये किती मुळवलेला आहे याच्याकडे जर लक्ष दिलं ना प्रियांनो, तर जो कुणी संदेश ऐकतो तो आपल्या बोलण्यामध्ये सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही. संदेश हा सुधारणेसाठी असतो, दुरुस्तीसाठी असतो. संदेश हा नुसता काय नाही, हे सेवक आहेत हो, यांना वचन सांगणं गरजेचं आहे तर हे सेवक आहेत, यांनी वचन नाही सांगितलं मग हे कुठले सेवक आहेत. आज काही जणांची अशी धारणा झालेली आहे, संदेश हा घटना दुरुस्तीसाठी पण असतो, सुधारणेसाठी पण असतो. दोन्ही गोष्टी संदेशामध्ये देव बाप प्रगट करतो. आणि देव बाप्पाच्या आत्म्याची मान्यता असल्याशिवाय सेवकाच्या मुखातून शब्द निघत नाही. प्रियांनो, तुम्हाला सांगितलं ना, आजचा हा जो संदेश तुम्ही ऐकत आहात हा तुमच्यासाठी संदेश नव्हता. हा संदेश शिंडी या ठिकाणच्या प्रियजनांसाठी मी तयार केलेला होता. आणि शिंडीला मला उद्या जायचं होतं. म्हणलं उद्याचा संदेश आजच तयार करून ठेवू, उद्या जर आपल्याला वेळ नाही मिळाला, काय अचानक काम निघाले तर आपला संदेश तयार करणं राहील. म्हणून मी अगोदर संदेश तयार केला. पण देव बाप्पाची इच्छा माझ्या इच्छेपेक्षा वेगळी. देव बाप म्हणलं तुला माझं ऐकायचं का मी तुझं ऐकू? म्हणलं प्रभू मला तुझं ऐकायचं आहे. प्रभू म्हणला हा संदेश शिंदी करता नाही, हा संदेश मी सांगेन त्या ठिकाणी जायचं सांगायचं. सांगितलं तुम्हाला अडखळण कशी आली होती. प्रियांनो, कोणाच्याही जीवनात अडखळणं येणार नाही सहसा, पण सेवकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडखळणं येते. कशासाठी येतात? की त्यांनी सेवेला जाऊ नये. मी जर सेवेला आलो तर हे वचन ऐकायला भेटलं असतं का तुम्हाला? नाही. प्रियांनो, मला सांगतो स्वतःसाठी प्रार्थना कमी करा, स्वतःसाठी मागणं ना थोडंसं आता थांबवा, सेवकांसाठी जास्त मागायला सुरुवात करा. जेवढं सेवकांसाठी मागताना तेवढं देवबाप तुम्हाला डबलीने तुमच्या शारीरिक जीवनात देईल. प्रार्थना करून तर बघा, अशी अनुभव घेऊन तर बघा. अरे सेवक म्हणले स्वतःसाठी जास्त मागू नका, सेवकांसाठी जास्त प्रार्थना करा. एक 15 दिवस तर करून बघा पुढील दिवसामध्ये काय होतंय. डबलीने तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील, ज्या तुम्ही अगोदर पासून प्रभूकडे करत आहात ना. मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं कर, तसं कर, ते आपोआप व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला पण कळणार नाही हे कसं काय होऊ राहिलं. मी याच्यासाठी प्रार्थना पण केली, पण देव कसं काय ऐकू राहिला. कारण तुम्ही दुसऱ्याला जर आशीर्वादित करायला निघाले ना, प्रभू तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू जाणतो हे दुसऱ्याला आशीर्वादित करण्यासाठी मागत आहे, मग यांना आशीर्वादित करणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःसाठी मागण्याचं थोडं कमी करा. आता निदान अंतिम समयात प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करा प्रियांनो. आणि बघा आशीर्वाद येतात का नाही तुमच्या जीवनामध्ये. प्रियांनो, प्रभूने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली ना, प्रभूचे आशीर्वाद थांबत नाहीत कधी. पण प्रभूने जर आशीर्वादाचा हात आखडला ना, तर मनुष्य आशीर्वादासाठी तरसल्याशिवाय पण राहत नाही. दोन्ही गोष्टी प्रभूच्या हातात आहेत प्रियांनो. म्हणून आमचं ख्रिस्ती जीवन आमच्या प्रभूला प्रसन्न करणं हेच असलं पाहिजे. तर आमचं ख्रिस्तामध्ये राहणं, ख्रिस्तामध्ये चालणं आशीर्वादित आहे. अन्यथा मग आज सगळेच चालले प्रभूमध्ये,
सगळेच म्हणते प्रभू येणार आहे, मला घेऊन जाणार आहे, पण वचन सांगतं नाही घेऊन जाणार. प्रभू फक्त निवडलेल्या विश्वासणाऱ्यांना, निवडलेल्या सेवकांना ओळखीत आहे. बाकीच्यांची ओळख प्रभूला नाही. पण ते प्रभूचेच आहेत, असं नाही की ते प्रभूचे नाही. आज ज्यांची ओळख प्रभू नाही ठेवत त्यांना आजचा सेवक, ब्रदर, सिस्टर डायरेक्ट नरकाचा रस्ता दाखवितात. हे नरकात जाणार आहेत. प्रभू कोणालाही नरकात टाकणार नाही. अंगणात राहा, नाही स्वर्गात या. आता तुम्हाला अंगणात राहायचं का स्वर्गात यायचं? सध्या प्रभू कुठं आलाय? या घरात आलाय ना. अख्ख्या एरियात आलाय, या घरात आलाय ना. मग जर या घरात प्रभू आलाय तर प्रभूची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गात यावं. पण तुमची तयारी कशी चालली? तुम्ही स्वर्गाच्या वाटेवर चाललात का? किंवा स्वर्गाच्या वाटेवर येण्याची तयारी तुम्ही प्रभूला दाखवली का? कारण कोणाची कोणाकड नजर नसली तरी चालेल, पण तारणाऱ्याची नजर प्रत्येकाकडे आहे. याचं चालणं स्वर्गाच्या वाटेवर आहे, याचं चालणं अंगणामध्ये वाटेवर आहे. कधीही अंगणाच्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो. आणि जर तुम्हाला अंगणाच्या वाटेने चालण्याची इच्छा नसेल तर दोन गोष्टी करणं सेवकाला, विश्वासणाऱ्याला गरजेचं आहे. काय त्या दोन गोष्टी आहेत त्या आपण पाहूया वचनाच्या पुराव्यानिशी. पहिली गोष्ट काढूया आपण गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन. गलती कितवा अध्याय? 5वा अध्याय 14वं वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. बघा प्रियांनो, एक गोष्ट जर केली तर देवाचा आत्मा सांगत आहे संपूर्ण पवित्र शास्त्र तुम्ही पाळलं आहे. जुना करारही पाळला तुम्ही, नवीन करारही पाळला तुम्ही. पण एक गोष्ट जी प्रभूंनी सांगितली करायची, ती गोष्ट जर आम्ही करायचं ठरवलं तर अगदी कागदापेक्षा ती हलकी आहे. पण जर ती गोष्ट आम्ही करण्याचं ठरवलं नाही तर तीच गोष्ट डोंगरापेक्षाही मोठी आमच्यासाठी होऊ शकते. करण्याच्या तयारीत जर असलो ना प्रियांनो, बायबलचा आत्मा सांगतो तुम्हाला कोणतंही काम अवघड नाही, फक्त तुमची तयारी पाहिजे. बघा प्रभूंनी पण अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्या दोनच इच्छा ठेवल्यात. प्रभूंनी पण अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये 3 इच्छा आपल्या ठेवल्या नाही. आणि 2 इच्छा ज्या ठेवल्या त्या वचनासहित मागील संदेशामध्ये मी आपणाला सांगितल्या पण आहेत. कोणत्या देवाच्या 2 इच्छा आहेत? वचन नाही काढणार आपण, मी तोंडी सांगणार आहे. दशमांश देणे आणि दान देणे या 2 इच्छा देव बाप्पाच्या आहेत. आणि तो देव आम्हाला सांगत आहे की तुम्हाला जर स्वर्गात यायचं असेल तर पहिली गोष्ट प्रेम करावं लागेल, तुम्हाला प्रीती करावी लागेल. प्रियांनो, आम्ही प्रेम करत नाही, प्रीती करत नाही असं नाही. आमच्यामध्ये पण देवाने प्रीती करण्याचं हृदय आम्हाला दिलेलं आहे. पण आमच्या प्रीतीमध्ये ना आम्ही भेदभावाचे हे टप्पे ठेवलेले आहेत. देवाने जशी तो प्रीती करतो ना तसंच प्रीती करण्याचं हृदय आम्हाला प्रदान केलंय. पण आमच्या डोक्यातल्या बुद्धीने ना प्रीती कोणावर करायची, कोणावर नाही करायची, कोणावर किती करायची ही आमची बुद्धी ठरवती. देवने ठरविते बरं का.
देवाने एक समान जर प्रीती करायला सांगितले, शब्द दिलाय की जर तू प्रेम प्रीती हे वचनाप्रमाणे करशील तर संपूर्ण पवित्र शास्त्र तू माझं पाळलं आहे. पूर्ण पवित्र शास्त्राची गॅरंटी पवित्र आत्म्याने दिली. पण आज कोणाला असं म्हणता येतंय की मी देव जसा प्रीती करतो तशी प्रीती माझ्याकडून होत आहे? कोणाला म्हणता येईल? प्रियांनो, जो कोणी असेल ना या शब्दाप्रमाणे म्हणणारा तो सोन्यापेक्षाही जास्त प्रभूच्या नजरेमध्ये सुंदर आहे. पण कोण असेल किंवा नसेल हे मला सांगता येणार नाही. पण जर वचन देव बाप्पांनी ठेवलंय तर एखादा तरी असेल की अशा प्रकारे प्रीती करणारा, जसं देव बाप म्हणतो त्याप्रमाणे प्रीती करणारा एखादा तर असेल. एखादा भाऊ असू शकतो, एखादी बहीण असू शकते. कारण वचन जर दिलंय तर या वचनाला पूर्ण करण्यासाठी देव बाप्पाने तसे प्रियजन पण पृथ्वीवर ठेवले असतील. सगळे जरी नसतील पण एक तरी असेल. जो एक असेल ना प्रियांनो, तो देवाच्या नजरेमध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. पण कोण असेल तो सांगता येणार नाही. आमच्या प्रेमामध्ये कोणती शंका नसली पाहिजे, कपट नसलं पाहिजे, द्वेष नसला पाहिजे, आमच्या प्रेमामध्ये भेदभाव नसला पाहिजे. प्रभू या गोष्टी ठेवत नाही. आमच्यावर प्रेम करत असताना सगळ्या या गोष्टी लेस मध्ये प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आणि जो प्रभू अशा प्रकारे आमच्यावर प्रेम करतो तो प्रभू तर कधीच कोणत्या विश्वासणाऱ्याला नरकात टाकण्याचे त्याच्या डोक्यातही कधी विचार येत नसेल. त्याच्या डोक्यातच विचार येत नसेल तर तो कृतीने कधी करणार. पण आज वास्तविक जीवनामध्ये आम्ही अनुभवतो काही जण नरकाला इतकं त्यांनी सोपा विषय करून ठेवलाय. जरासा चुकलेला दिसला की लगेच नरकाचा रस्ता त्यांना दाखवितो. जरासा चुकला की नाही काय होऊन काय नाही, नरकाच्या वाटेवर आहे, नाश होणार आहे. एवढं स्वस्त नाहीये नरकामध्ये पाठवणं देव बाप्पासाठी. आम्ही चुकणारे आहोत. आम्ही मार्ग विपरीत करणं, विपरीत मार्गाने जाणारे आहोत हे प्रभूला ऑलरेडी एदेन बागेतच कळलेलं आहे. म्हणून प्रभूने आम्हाला पण जी पण गोष्ट करायची एक हद्द ठेवलेली आहे आणि ती हद्द मी तुम्हाला वारंवार दाखवली. आज पुन्हा देवबाप दाखवणार आहे ती हद्द. काढूया नीतिसूत्रे 24वा अध्याय 16वे वचन. ही हद्द ठेवली विश्वासणाऱ्यांसाठी. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. 7 वेळेस जो पडन ना त्यानंतरच्या व्यक्तीला देव बाप्पाने दुर्जन हे नाव दिलंय. कारण 7 वेळेस देव बाप त्याला पाडण्यापासून आवडतो, पण 8व्या वेळेसही तो पाडण्याची तयारी दाखवतो ना, मग तो प्रभूच्या नजरेत दुर्जन होतो. पण आज हा दुर्जन शब्द ना कुणाला वापरला जातो, कुणाला वापरला जातो. जरासा एखादा व्यक्ती त्यांच्याशी नीट नसला झाला त्यांच्यासाठी दुर्जन. इतकं सस्त दुर्जन करून ठेवलंय आज काही जणांनी. दुर्जन प्रभूच्या नजरेत तो आहे जो 7 वेळेस पडलेला आहे. पण देव बाप आम्हाला सांभाळण्याची प्रक्रिया कशी दाखवतो ते पण वचनातून बघूया. पहिले करंथीकराचं पत्र 10वा अध्याय 13वे वचन. 13वे वचन. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. तर
परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ते सहन करायला समर्थ व्हावे. पहिलं पाडण्यासाठी देवबाप आम्हाला अशा प्रकारे वाचवण्याची तयारी दाखवतो, तर राहिलेल्या 6 पाडण्याविषयी कशी तयारी असेल प्रभूच्या मनामध्ये? पहिल्या पाडण्याविषयी जर देवबाप इथं आपली इच्छा प्रगट करतोय की तुझ्यावर परीक्षा आली तर ती सहन करण्याची शक्ती मी तुला देईन, आणि त्या परीक्षेतून तुला कसं बाहेर काढायचं याचा उपाय पण मी तुला करीन, यासाठी की तुला ती परीक्षा सहन करता आली पाहिजे. हे जर पहिलं पाडण्यासाठी देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यासाठी, सेवकासाठी करतो, तर राहिलेले 6 पाडण्याविषयी देवबाप काय करीन? ते देवबापांनी गुप्त ठेवलंय, ते प्रगट केलं नाही. ते 6 वेळेस पाडण्याचं जर प्रगट केलं असतं ना, तर काही सेवक, काही विश्वासणारे म्हणले असते, अरे 7 वेळेस पाडायचं, भयानक मी जरी पाडण्याची इच्छा धरली, देवबाप्पांनी 7 वेळेस वाचवायचं ठरवलंय, 8व्या वेळेस मला चान्स नाही. कोणी 4 वेळेस पडलं असतं, कोणी 3 वेळेस पडलं असतं. आणि पाडण्याचे प्रकार मी सांगितले प्रियांनो तुम्हाला मागील दिवसामध्ये. देवाला सोडून देण्या एवढं जर तुमच्यामध्ये साहस हिंमत आली ना, तिथं पडणं देवबाप मान्य करतो की हा पाडला. देवाला सोडून दिलं, देवाचं नाव घेणं बंद केलं, देवाच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचं सोडून दिलं, प्रार्थना करणं सोडून दिलं, बायबल वाचन करणं सोडून दिलं, जो देवालाच मानित नाही तो काय या गोष्टी करणार आहे? हो, येईल का करता त्यांना? एक पाडण्यासाठी जर देवबाप्पांनी इतके शर्तीचे प्रयत्न आपल्या विश्वासणाऱ्यासाठी खर्च केलेत, तर 6 वेळेचे राहिलेलं आहे पाडण्याचं, त्याच्यासाठी प्रभू किती प्रयत्न करील. म्हणून आम्ही फार सुरक्षित आहेत प्रभूच्या हातामध्ये प्रियांनो. पण तो जो आम्हाला सुरक्षित ठेवतो ना, तो आम्हाला सांगतोय, जसं मी प्रेम प्रीती करतो तशी तुम्ही प्रेम प्रीती करण्याचं शिका. अख्खं पवित्र शास्त्र तुम्ही माझं पाळलं, हे मी माझ्या मुखाने तुमच्यासाठी सांगेन. व्यक्तीने सांगायची आवश्यकता नाही की प्रेम करतो म्हणून. प्रभू मानला पाहिजे खरं प्रेम करतो. प्रभूच्या बोलण्याला महत्व आहे, मनुष्याच्या बोलण्याला महत्व नाहीये प्रियांनो. मनुष्याकडून कधी पूर्णतेचा शब्द ऐकण्याची अपेक्षा ठेवू नका. प्रभू कडून पूर्णतेचा शब्द ऐकण्याची अपेक्षा ठेवा. म्हणून आता दुसऱ्या विषयाकडे जाऊया. तसं बोलायला खूप आहे याच्यातून, पण वेळेकडे पण लक्ष ठेवावं लागतं. दुसरा पॉइंट पाहूया, त्यासाठी काढूया याकोबाचं पत्र, 2रा अध्याय 10वं वचन. इब्रिकाराच्या नंतर 2रा अध्याय 10वं वचन. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कधीही जीवनामध्ये प्रभूच्या नजरेमध्ये दोषी जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो. देवाच्या नजरेमध्ये निर्दोषतेचं जीवन जगण्याची इच्छा ठेवा. आणि देवाने सोपा विषय, सोपा मार्ग त्यासाठी सांगितलाय की बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावू नका. किती सोपा विषय सांगितलाय. सांगितली का मोठी कोणती गोष्ट जी तुम्ही सहन करू शकत नाही, जी तुम्हाला सहन करता येणार नाही, असं सांगितलं का? फक्त देव बाप्पाचा आत्मा म्हणतो कोणत्याही वचनाला दोष लावू नका, कोणत्याही वचनाच्या विरोधात कुरकुर करू नका, कोणत्याही वचनाच्या विरोधात वादविवाद घालू नका. आज मनुष्याला येते का हे करता? सेवकांना करता येत नाही, काही विश्वासणाऱ्यांना करता येत नाही. पण सर्वात मोठे दोषी सेवक आहेत. विश्वासणारे एवढे दोषी नाहीत, सेवक दोषी आहेत. का दोषी आहेत?
त्याचा पाठपुरावा मागील संदेशात प्रभू बोलला. येहेजकेलाच्या पुस्तकात पुरावा दिला, मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. येहेजकेल 34 अध्याय 10व्या वचनात प्रभू बोलला, आता जो मेंढपाळ देवाची सेवा करतो तो प्रभू मेंढपाळाच्या विरोधात कस काय? कारण ज्यांनी देवाचं वचन मान्य नाही केलं त्यांच्या विरोधात देव बाप आहे. मग तो विश्वासणारा असला त्याच्या विरोधात आहे आणि सेवकाच्या विरोधात आहे. म्हणून वचन सांगतं, तुम्ही दोषी होऊ नये म्हणून कोणत्याही वचनाला दोष लावू नका. आज येतंय का करता? सर्वांना येतंय का? आज जर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचं जर बोललं एखादा सेवक, काही जणांना तो रेफरन्स ऐकणं योग्य वाटत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे प्रियांनो. एखाद्याला जर तो रेफरन्स ऐकणं मान्य होत नाही, मग विचार करा तो विश्वासणारा किंवा तो सेवक प्रभूच्या नजरेमध्ये किती दोषी आहे. आणि छाती बडू बडू म्हणतो प्रभू आला की मी जाणार प्रभू बरोबर. घेईल का प्रभू बरोबर? अहो प्रभू पायाजवळ देखील उभं नाही करणार, तर स्वर्गामध्ये कधी घेणार? अंगणामध्ये जागा दाखवीन, अंगणामध्ये जाईल, तुला माझ्या बरोबर येता येणार नाही. म्हणून प्रभू म्हणला, मी आपल्या दूतांना आदेश देईन, 4ही दिशांना माझे दूत पाठवीन, आणि जे निवडलेले आहे त्याहूनच घ्यायचं, बाकीच्यांना घ्यायचं नाही. निवडलेले स्वर्गासाठी घ्यायचे, बाकीचे अंगणासाठी. पण काही जण म्हणतात जे स्वर्गात जाणार आहेत बाकीचे सगळे नरकात जाणार आहे. वचन नाही सांगत असं. कुठेच वचनात लिहिलं नाही की प्रभू बरोबर जे येणार आहे तेवढे स्वर्गात जाणार आहे, बाकीचे सगळे नरकात जाणार आहे. कुठेच वचन नाही दिलेलं. बघा, पाठपुरावा दाखवतो की नरकात ते जाणार नाही, त्याचा पाठपुरावा. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. पाहिलं, योहान अंगणाचं मोजमाप घेण्याची तयारी दाखवित होता, पण योहानाला आत्मा म्हणलं त्याचं माप नको घेऊ, कारण त्याची संख्या फार मोठी आहे. तुझ्या मापाच्या पलीकडे त्याची संख्या आहे, म्हणून तू माप घेऊ नको, कारण तुझा टेप लिमिटेड आहे आणि जे अंगणात येणार आहे ते लिमिटेडच्या बाहेर आहेत. म्हणून रोखला आत्मेने त्याला. माप नको घेऊ अंगणाचं, ते राहू दे तसंच. आणि तिथं जाणाऱ्यांची संख्या फार मोठी. म्हणून आज वचन बायबलमध्ये बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. म्हणून सगळे जर म्हणतात मी निवडलेला आहे बाबा, मी बोलवलेला नाही. निवडलेला प्रभू म्हणला पाहिजे तुमच्या मुखाने, म्हणून काय उपयोग नाही. जो तो स्वतःला निवडलेलाच म्हणणार आहे. कोण म्हणणार आहे मी बोलवलेला आहे? कोणाला येईन का म्हणता? पण प्रभूच्या वचनाप्रमाणे जो चाललाय तो निवडलेला आहे. आणि जो वचनाप्रमाणे चालतो तो कधीही वचनाला दोष लावित नाही. जो वचनाला दोष लावतो तो प्रभूच्या नजरेत दोषी आहे. तो किती स्वतःला म्हणला ना मी दोषी नाही, मला दोषीला म्हणू नका, पण वचन ओरडून ओरडून सांगते तुम्ही जर वचनाला दोष लावता तर प्रभूच्या नजरेत तुम्ही दोषी आहात. सुधारण्याची वेळ ना प्रभू येणे अगोदर आहे. प्रभू आल्यावर सुधारण्याची वेळ नाही. म्हणून आजही सेवक आत्मेच्या प्रेरणेने येत आहेत आणि प्रभूच्या आत्मेच्या प्रेरणेने आपल्याला सांगत आहे. आज जे कुणी घरोघरी जाऊन प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात गलत शिक्षण देत आहेत त्यांनी विशेष करून या समयामध्ये जागं होणं, सावधान होणं फार गरजेचं आहे.
जर ते सावधान झाले नाही, त्यांनी जर आपलं मार्ग बदली केला नाही, तर त्यांना ज्या गोष्टीचं सामोरं जाण्यासाठी त्यांना जावं लागणार आहे ते त्यांनी कधी आपल्या डोक्यात आणलेलं पण नसेल. पण देवबाप त्यांना तिथं नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवबाप कोणती गोष्ट करण्या अगोदर पूर्वीच्या काळी संदेश त्यांच्याद्वारे तो सांगत होता, प्रेषितांच्या द्वारे सांगत होता, पण या समयामध्ये सेवकांच्या द्वारे तो आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. जर ऐकलं, त्याप्रमाणे केलं, तुमचा बचाव निश्चित आहे. पण जर म्हणले काय ऐकायचं यांचं, काय यांच्या संदेशाला तथ्य येईल, हे आम्ही मुळीच ऐकणार नाही, नका ना ऐकू, मी कुठं मागं लागलोय. इथं गेल्यावर प्रभू सांगन मग. माझा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने बोलत होता, तो काय आपल्या बुद्धीचं नव्हतं सांगत, तो न्यायाधीश झालेला नव्हता. पण न्यायाधीश जो न्याय करणार आहे ना, कसा न्याय करणार आहे ती प्रक्रिया तुम्हाला सांगत होता तो वचनाप्रमाणे. प्रियांनो, ऐकण्यामध्ये धन्यता आहे. म्हणून एक शब्द बघूया आपण. पहिले शमूएल 15वा अध्याय 22वा वचन. जो पण विषय जसा पण येईल त्याला वचनाचा पुरावा देव बाप दाखविणार. पंधरावा अध्याय 22वा वचन. 15वा अध्याय 22. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वफेपेक्षा वचन ऐकणे बरे. काय बरे? तुम्ही काय ऐकत आहात सध्या? वचन. मी सांगतोय का माझ्या मनाचं काही? नाही. म्हणता येईल का तुम्हाला की आलेले सेवक आपल्या मनाचं सांगतात आम्हाला, कशाला ऐकायचं? पण हे चाललंय आज. प्रेषित 2:38चा सेवक नाही 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 हो, नाही जमणार आम्हाला, आमच्या जवळ वेळ आहे पण आम्ही येणार नाही तिथं, कारण प्रेषित 2:38 वचन नाही, आम्हाला ते वचन चलत नाही. पुष्कळ जणांचे शब्द मी ऐकले, माझ्या कानाने ऐकले. प्रभूच्या उपस्थितीमध्ये अगदी पवित्र आत्मा खरं माझ्याकडून बोलून घेतय. मी कोणाला फोर्स नाही केला. माझा देव एक आत्म्याला वचन सांगायला समर्थ आहे. त्याला एक आत्मा असला ना देव बाप, त्या आत्म्याला वचन सांगायला तो सक्षम आहे आणि इच्छा ठेवतो. आणि ज्या देवावर मी विश्वास ठेवलाय तो देव मला जे सांगतो तेच मी आजपर्यंत करीत आलेलो आहे. म्हणून आजपर्यंत मी सेवेमध्ये आहे. यांनो, वचन ऐकण्यामध्ये धन्यता आहे, वचन पाळण्यामध्ये आशीर्वाद आहे, आणि वचनाप्रमाणे चालण्यामध्ये स्वर्गात जाणं आहे. आता काय करायचं, काय नाही करायचं हे तुमच्याकडे. अतिशय धन्य आहात देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात. प्रियांनो, अशाच प्रियजनांना स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रभू रस्ते तयार करत आहे. वचन ऐकायचं, त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवायची. मी तुम्हाला सांगितलं ना मागील संदेशामध्ये, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही प्रेषित 2:38 वचनावर विश्वास ठेवला म्हणजे तुमचा बाप्तिस्मा झाला. त्या वचनाची स्वीकृती तुम्ही दिली म्हणजे तुम्ही बाप्तिस्मा प्राप्त झालेले आहात. पण साक्षीदार का ठेवला? कारण या वचनापासून माघार घेऊ नये, तुम्ही या वचनाला सोडून देऊ नये, म्हणून बाप्तिस्मा घ्यायला प्रभूने सांगितलंय.
ती खून गाठ राहील तुमच्यासाठी की मी बाप्तिस्मा घेतलाय, आता मला वळता येणार नाही इकडं तिकडं. पण जेव्हा तुम्ही या वचनावर विश्वास ठेवता तेव्हाच तुमचा ऑलरेडी बाप्तिस्मा झालेला आहे. पण प्रक्रियेने देव बाप्पाने हे का ठेवलं? कारण विश्वासणारा माघार घेऊ शकतो म्हणून हा बाप्तिस्मा घ्यायला सांगितलाय. नाही तर प्रभूने एक बाप्तिस्मा केला काय प्रभू संतुष्ट होऊ शकत नव्हता का? प्रभूला 2 वेळेस विश्वासणाऱ्याला पाण्यामध्ये डुबवण्याची काय इच्छा झाली? एकदा डुबवण्यामध्ये देव बाप संतुष्ट का झाला नाही? त्याला हे महत्वाचं कारण प्रभूने ठेवलंय. माघार घेणारे काही जण प्रभूला दिसले असतील म्हणून प्रभू म्हणला हाही बाप्तिस्मा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून हा दास सांगत आहे की प्रथम विश्वास ठेवावा लागतो, त्या वचनाप्रमाणे पश्चाताप करावा लागतो, आपल्या पापाची क्षमा प्रभूला मागावी लागते. प्रभूने मान्यता दिल्यावर बाप्तिस्मा होणं आवश्यक आहे. सेवक आपल्या मनाने कधीच या वचनाचा बाप्तिस्मा करत नाही. मी तर करत नाही प्रियांनो. मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, काही विश्वासणारे परिवार आजही मला म्हणत आहे आमचा बाप्तिस्मा करा, पण अजून एकाचाही बाप्तिस्मा मी केला नाही. म्हटलं प्रभूने दाखवल्याशिवाय मी तुमचा बाप्तिस्मा करणार नाही. आणि जर प्रभूचं येणं झालं तर प्रभू म्हणून तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, तुम्हाला डायरेक्ट तिथं मी घेणार आहे जिथं मी राहतो. आणि जर झालं तर झाल्यावर काय तुमची जागा तिथून बदली होणार आहे का? तिथं तर पक्के झाले तुम्ही बाप्तिस्मा घेतल्यावर. घेतलं तरी तुमची जागा पक्की आहे, नाही घेतलं तरी तुमची जागा पक्की आहे, हेच ते वचन आम्हाला सांगत आहे. पण माघार प्रभूला दिसले म्हणून हा बाप्तिस्मेची प्रभूने 8 आणि शर्त विश्वासणाऱ्यांकडे ठेवली आहे. प्रियांनो, आता मी थांबणार आहे या ठिकाणी. वचनाला दोष लावणार बनायचंय का वचनाला दोष न लावणार बनायचंय? तुम्हाला वचनाला दोष न लावणार. प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलत आहात बरं का. साक्षीदार मी आहे. न्यायाच्या समयात प्रभू उभं करीन मला. अरे माझा दास आत्म्याच्या प्रेरणेने बोलत होता तेव्हा तुम्ही काय बोलले होते की आम्हाला वचनाचं दोषी बनायचं नाही, वचनाप्रमाणे चालायचंय. हे शब्द प्रभू येईपर्यंत प्रामाणिकपणे पाळा. कोणाला सांगायची गरज नाही मी काय पाळतो आणि काय नाही करत. ज्याला त्याला प्रभूने वैयक्तिक ख्रिस्ती जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रियांनो, फक्त प्रभूशी नम्र राहा, प्रभूशी प्रामाणिक राहा आणि प्रभू जे सांगन ते करण्यामध्ये आपली इच्छा प्रगट करा. सेवक जो आत्म्याने येतो ना, तो सेवक कधीच तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याचा फोर्स नाही करणार. कारण देवाचा आत्मा त्याला कधीच हे विधान देणार नाही की यांना बाप्तिस्म्याचा फोर्स कर. जर मी अशा अनुषंगाची सेवा करत असतो ना यदा कदाचित, तर कितीतरी मी विश्वासणाऱ्यांचे बाप्तिस्मे कदाचित केले असते. पण देवाचा आत्मा ज्याला या वचनाची सेवा देतो ना त्या सेवकाला प्रभू सांगतो बाप्तिस्मा करणं अथवा न करणं हा माझा डिसिजन नाही, तू फक्त वचन सांगण्याचा अधिकारी आहे. म्हणून मी वचन सांगण्याचा अधिकार प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्या समोर प्रगट करत आहे. पण वचनाला दोष लावणारे कधीही प्रभूच्या नजरेमध्ये स्वतःला सादर होण्या इतकं पाप करू नका. आणि प्रभू नाही म्हणलं पाहिजे हे दोषी आहे. प्रभू दोषी तेव्हा तुम्हाला म्हणणार नाही जेव्हा तुम्ही वचनाप्रमाणे न चालण्याची प्रक्रिया दाखवतात. जर वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया दाखवली प्रभू कधीच तुम्हाला दोषी म्हणणार नाही. आमचा प्रभू विश्वासू आहे. म्हणून शेवटी एक प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी प्रभूसाठी पाळल्या आहेत असं स्वतः प्रभू म्हणन, मी नाही म्हणणार, प्रभू स्वतः म्हणन. ती कोणती गोष्ट आहे वचनातून शेवटी पाहूया.
मग यानंतर मी थांबणार आहे. काढूया स्तोत्र संहिता 143 10वं वचन, शेवटचं वचन 143 10. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेऊ. बघितलं? तपासणी करा प्रियांनो, तुमच्यामध्ये देवाचा उत्तम आत्मा आहे का? जर तुमच्यामध्ये देवाचा उत्तम आत्मा असला, तो उत्तम आत्मा तुम्हाला कधीही वचनाच्या विरोधाला चालण्यासाठी तयार करणार नाही किंवा वचनाला दोष लावण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये येऊ देणार नाही. पण जर तो उत्तम आत्मा तुमच्यापासून 2 पावलं पुढे जर असला, अंतिम समयात हात जोडून विनंती करा त्या आत्म्याला, तू माझ्या पुढं नको राहू, तू माझ्या हृदयात ये. मी हृदयात तुला ठेवायला मागतो, पण तू 2 पावलं माझ्या पुढे आहेस. तू पुढे असल्यावर मला काय करता येणार आहे? मग माझी बुद्धी मला जे सांगत ते मी करीन. तेच चाललंय ना आज. एका वचनाला टार्गेटचं वचन करून आज सगळ्यांनी ठेवलंय आणि सेवकांची काय विश्वासणाऱ्यांची झटापट चालली की कोणी प्रेषित 2:38 वचनाकडे जाऊ नये, इतकी झटापट चाललेली आहे. काही जण मला म्हणले, ब्रदर कशाला या वचनाची सुवार्ता सांगत फिरता? हे वचन योग्य वचन नाही. हे वचन सांगणारा खोटा संदेश आहे. हे वचन सांगणारा नरकात जाणार आहे. मग मी नरकाची सुवार्ता सांगत फिरतोय का? नरकाची सुवार्ता सांगण्यासाठी प्रभूने मला सेवक बनवलंय का? मला तोंडावर बोलले प्रियांनो. मी तुम्हाला नेहमी सांगतो, लोक खोटं बोलायला घाबरत नाही, मी खरं बोलायला घाबरत नाही. तोंडावर बोलले, म्हणलं मला प्रभू जे सांगतोय ते मी करणार. त्याच्यासाठी मी संस्था सोडून दिली, संस्थेचा पगार नाकारला. मला दिसलं की संस्था या वचनाला मान्यता देणार नाही, म्हणून मी संस्थेचे सगळे नियम माझ्यापासून दूर केले आणि प्रभूच्या नियमाशी एकरूप होण्याचं ठरवलं. यांनो, जो प्रभूचा ऐकतो ना, प्रभू त्याला लोक दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो म्हणला होता, इस्रायलामध्ये फिरता फिरता तुला वेळ पुरणार नाही, इतके मी तुला लोक देईन. आणि दिले मला प्रभूला. मी इतक्या परिवारापर्यंत गेलो प्रियांनो. ते परिवार जे कोणी माझा संदेश ऐकत असतील YouTube वरून, ते म्हणत असतील, खरंच हा विश्वासू सेवक आमच्या घरी न सांगता, फोन न करता आमच्याकडे येत होता, वचन सांगत होता. प्रियांनो, मी कधी वचन सांगायला पळवाट काढली नाही. जीव तोडून प्रत्येकाला मी वचन सांगितलं. पण थोडे परिवार देव बाप्पाने मला दिले, त्याच परिवारामध्ये मी खुश आहे. ज्या परिवारांना प्रभूनी वर्ज्य केलं, त्यांना मी पण वर्ज्य केलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी माझा प्रभू जात नाही, तिथं मी कशाला जाऊ? तिथं माझं जाण्यामध्ये काय अर्थ आहे? सध्या प्रियांनो, काही नगर जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी मागील दिवसात मी कारण सांगितलंय तुम्हाला. त्या कारणामुळे प्रभूने मला नगर जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी थांबवलेलं आहे. आतापर्यंत मी नगर जिल्ह्याच्या बाहेर सध्या वचन सेवा करायला जात नाही. पण वचन सेवा करणं माझं थांबलेलं पण नाही. आज वचन सेवेला न जाण्याचा निश्चय माझा होता, पण देव म्हणलं नाही, घरात नाही बसणार, तू चल बाहेर निघ, तुला आज या ठिकाणी मी सेवेला नेतो. आणि आलोय तुमच्यामध्ये. पाहतात ना मला की ब्रदर आले तर वचन सांगते. प्रियांनो, ही आहे प्रभूच्या सेवकाची खरी साक्ष की प्रभूचा आत्मा त्याला चालवितो, म्हणून तो सेवा करत आहे. आता तुम्हाला जर स्वर्गात जायचंय तर वचनाला दोष लावू नका आणि एकमेकावर प्रेम करण्याचं मनापासून ठरवा. निश्चित तुम्ही स्वर्गामध्ये प्रभू बरोबर दिसणार. तुम्हाला कुणी अडवणार नाही.
सैतानाच्या हजारो दुष्ट आत्मे जरी अडवायला आले ना, देवाचे दूत म्हणशील होय बाजूला, तो माझा आहे, त्याला मी घेऊन जाणार आहे. आणि जेव्हा दूत आम्हाला घ्यायला येईल तेव्हा दुष्ट आत्मे आमची अडचण अडखळण होणार नाही. आणि ही प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून सेवकांना प्रभू आज घरोघरी प्रार्थनेला पाठवित आहे. सेवक वेळ घालवायला तुमच्या घरात येत नाही प्रियांनो. सेवकांजवळ अशा कामासाठी वेळच नाहीये. त्यांच्या जवळ देवाचं वचन सांगण्यासाठी वेळ आहे. बाकीच्या गोष्टीसाठी त्यांच्या जवळ 1 मिनिटाचाही वेळ नाही. आता काय करायचं काय नाही करायचं हे देवबाप तुमच्यावर ठेवित आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.